छगन भुजबळांसाठी शरद पवारांचे दरवाजे कायमचे बंद असल्याची माहिती मिळते आहे। भुजबळांची शरद पवारांकडे घरवापसी आता कठीण आहे। शरद पवारांनी भुजबळांचे परतीचे दोर कापलेत का हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय। राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेले छगन भुजबळ परत शरद पवारांकडे जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण शरद पवारांनी छगन भुजबळांसाठी पक्षाचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे स्पष्ट संकेत दिले। त्यामुळे भुजबळांना एकतर अजितदारांसोबत राहावं लागेल किंवा इतर पर्यायांचा विचार करावा लागणार आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। छगन भुजबळांसाठी शरद पवारांचे दरवाजे कायमचे बंद। भुजबळांची शरद पवारांकडे घरवापसी कठीण। शरद पवारांनीच भुजबळांचे परतीचे दोर कापले। लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळांना डावलल्यापासून भुजबळांच्या शरद पवारांच्या पक्षातल्या घरवापसीची चर्चा सुरू आहे। त्यातच शरद पवारांवर बारामतीत टीका केल्यानंतर छगन भुजबळ यांनी दुसऱ्याच दिवशी शरद पवारांची मुंबईतल्या घरी भेट घेतली। या भेटीनं भुजबळांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली। शरद पवार या भेटीवर काय बोलणार याची उत्सुकता लागली होती। शरद पवारांनी मात्र भुजबळांच्या भेटीची खिल्ली उडवली। भुजबळांनी केलेल्या टीकेचा पवारांनी आवर्जून उल्लेख केला। हल्ली 2-3 भाषणं त्यांची फार छान झाली। 12 वर्षाला साध्या दिवशी गेले होते, त्या दोन्ही भाषणामध्ये त्यांनी माझ्याबद्दलची प्रचंड आस्था व्यक्त केली, कौतुक व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर मला ते भेटायला। छगन भुजबळ भेटीसाठी तासभर बसून होते याचा उल्लेखही शरद पवारांनी मिश्किलपणे केला। पवारांची देहबोली पाहता त्यांच्या लेखी भुजबळांचं महत्त्व हे फार उरलं नसल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं। मला झोपेतनं उठवलं, भुजबळ साहेब आले, म्हणजे कधी आले तर 1 तास, म्हणजे 1 तास हो म्हणजे ते जायचंच नाही म्हणजे विश्लेषण ठीक आहे म्हणजे ते आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या गोष्टी केल्या पाहिजे तरच महाराष्ट्राचं हित आहे। छगन भुजबळांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कोंडी होते हे जग जाहीर आहे। शरद पवारांनीही परतीचे दोर कापल्याचं दिसू लागलंय, त्यामुळे भुजबळांना इतर राजकीय पर्याय शोधावे लागणार आहेत। पुण्यातून चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।